आमचा भाग मी जिथून आलो तो अत्यंत ड्राय शेती करणं हा माझा अनुभव आहे आणि त्या शेतीतून काही राहत नाही हे कोण्या तत्त्वज्ञानं मला सांगायची गरज नाही, तो माझा जीवन अनुभव आहे. पण शेती सुधारण्यासाठी काय करता येईल तर त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. आणि पाणी वापरल्यानंतर शेतकरी किती समृद्ध होतात हे मी संगमनेरचा उपविभागीय अधिकारी म्हणून बघितलेलं आहे. मी 2 टोकं बघितली. ज्या गावात चिमणीला प्यायला पाणी नाही अशा गावात माझा जन्म झाला. आणि जी महाराष्ट्राची खरं म्हणजे शेतकऱ्यांची संपत्ती धरोहर मानला जावा आणि वैभवाचं लक्षण मानलं जावं अशा ठिकाणी मला प्रांत ऑफिसर म्हणून काम करायचं भाग्य मिळालं. तिथली शेती, तिथला ऊस, तिथली कारखानदारी, तिथली कार्यकर्ते मी अत्यंत मन लावून वाचले. तिथं घडणाऱ्या घटना आत्मसात केल्या आणि मग हा माझ्या चिंतनाचा विषय राहिला की किती फरक पडतो पाणी नसणाऱ्या आणि पाणी असणाऱ्या एरियामध्ये. मग जिथं पाणी नाही तिथं जर शेतकऱ्याला पाणी दिलं तर तो काही आळशी नसतो, तो करत असतो. मग पाणी देण्याची कोशिश कशी करता येईल यथाशक्ती जे माझे अधिकार आहेत, जे माझ्या कार्यक्षेत्रात मिळतं तिथं मी कुणाची मदत न मागता देण्याचा सतत प्रयत्न केला. गिरणा धरणाचं पाणी पांजण कालव्यात टाकलं, धुळ्यापर्यंत जवळपास 40-50 किलोमीटर ते आणलं. धुळ्याला लेफ्ट साईडला ते मोरदड खोडदडला तोडलं, ओढ्याच्या मार्गे ते गिरणा बोरी नदीत आणलं आणि बोरी नदीतून बोरी धरणात गेलं. असा गिरणा आणि बोरी ह्या 2 नद्या आम्ही ओढ्याच्या कालव्याच्या मार्गाने जोडल्या आणि हे पाणी धरणात गेलं. हे करताना मी रोज गावकऱ्यांशी जायचो आणि गावकऱ्यांना मी हे क्लिअर सांगितलं होतं की हे पाणी पावसाचं आहे, याला मर्यादा आहे, काही दिवसानंतर हे दिसणार नाही. आता शासनाकडे इस्टिमेट पाठवून आपल्याला मंजुरी मिळण्यासाठी वेळ नाही. तर ह्या कालव्यातलं पाणी आपण आपल्या जिल्ह्यात घेऊन गेलं पाहिजे. त्याला अडचणी होत्या, कालवे मेंटेन नव्हते, थोडंसं पाणी इकडं फुटून कुणाच्या शेतात जातं. शेतकऱ्यांनी कुदळी फावडे हातात घेऊन आपल्या शेताच्या सरहद्दीपर्यंत स्वतः तो ओढा दुरुस्त केला. आपल्या शेताच्या खाली पाणी काढून दिलं, त्यानं खाली पाणी काढून दिलं आणि प्रत्येकाने सहकार्य करत करत ते पाणी गिरणा नदीला बोरी नदीला गेलं, बोरी नदीतून बोरी धरणात गेलं आणि हे धरण 15 दिवसाच्या ह्या कार्यक्रमानंतर पूर्णपणे भरलं. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताठे. आज आपल्यासोबत आहेत ज्यांना महाराष्ट्रच नाही तर पूर्ण प्रशासनामध्ये ज्यांना भगीरथ म्हणून ओळखलं जातं, असं प्रशासनातील भगीरथ असलेले, पाण्यासाठी ज्यांचं कार्य आहे, प्रशासनात एक धडाडीचे नेतृत्व आणि ज्यांच्या नेतृत्वामुळे धुळे जिल्हा असेल किंवा मराठवाडा असेल हा पूर्णपणे एक वेगळ्या पद्धतीने बदलल्याचं आपल्याला बघायला मिळालं. असेच भास्करराव मुंडे सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने भगीरथ हे जे नाव त्यांना मिळालं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दुष्काळग्रस्त मराठवाडा असलेल्या प्रदेशाचे विभागीय आयुक्त असताना त्यांनी जे कार्य केलं आहे त्या कार्याची दखल घेऊनच आज अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत आणि तरुणांमध्ये असेल किंवा जनतेमध्ये एक लोकप्रिय अधिकारी असावा असे भास्कर मुंडे सर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीने त्यांची सुरुवात होती आणि तरुणांना कशा पद्धतीने ते प्रेरणादायी आहेत. तर त्यामुळेच अनेक जणांची मागणीसुद्धा आली होती की तुम्ही भास्कर मुंडे सरांना का भेटले नाहीत, तीच आज आपण पूर्ण करतोय. तर आपल्यासोबत आहेत भास्कर मुंडे सर. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर आम्हाला आनंद होतो आहे की आपल्यासारख्या अधिकाऱ्यांची ओळख आमच्या तरुणांना होती आहे. तर काय सांगाल सर की कशा पद्धतीने तुमची सुरुवात झाली? मी तसा मराठवाड्यातल्या इंटेरियर एरियातल्या जिथं रस्ताच नाही अशा खेडेगावातून आलो. आंतरवेली माझं गाव, 1000 लोकवस्तीचं गाव असेल ते. प्राथमिक शाळेतले 4थीपर्यंत मी आंतरवेलीत शिकलो आणि त्या काळात असा समज होता की अंबेजोगाई हे शिक्षणाचं तीर्थक्षेत्र आहे आणि मोठं व्हायचं असेल तर अंबेजोगाईला जावं लागतं. मग पालकांनी धडपड करून आम्हाला अंबेजोगाईला घातलं. अंबेजोगाईला मी BSc केलं. BSc संपल्यानंतर अंबेजोगाईला आम्ही ज्या बोर्डिंगवर राहत होतो आणि BSc संपल्यानंतर सर्वसाधारण त्या काळामध्ये ओढा औरंगाबादला जायचा असायचा. औरंगाबादला येण्यासाठी आमच्या बोर्डिंगवरून जी मुलं निघायची त्यांना वाट लावण्यासाठी आम्ही ST स्टँडवर जायचो आणि एक उदगीर औरंगाबाद गाडी होती. त्या गाडीत BSc BA झालेल्या विद्यार्थ्याला बसवायला आम्ही वाट लावायला जायचो आणि त्याला वाट लावल्यानंतर एक मनात भावना असायची की ही गाडी अंधकारातून प्रकाशाच्या दिशेने जाते आणि ती औरंगाबादला येते. औरंगाबादला गेल्यास माणूस बनतो ही जिद्द मनात घेऊन आम्ही औरंगाबादला आलो. औरंगाबादला MSc केली. MSc केल्यानंतर MScला त्यावेळेला मी प्रथम श्रेणीत निघालो. अभ्यासही चांगला केला. पण म्हणतात ना की आपल्या हातात काही नाही, नियतीच्याच हातात आहे. मला उत्तम प्राध्यापक व्हायची इच्छा होती आणि मी चांगला वक्ता होतो, त्याचा मला आनंद आणि अभिमान वाटायचा. प्राध्यापक व्हायची इच्छा होती, त्या दृष्टीने बरेच इंटरव्ह्यू दिले पण नियतीचा खेळ नाही जमलं. दोष कुणाचाच नाही, माझाही नाही, परिस्थितीचा. त्यावेळेला मला जमलं नाही. पण परिस्थितीनं हे ज्यावेळेला शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला मला हे कळलं की चरितार्थाचं साधन म्हणून आपल्याला काहीतरी करायला हवं.
आणि ते करण्यासाठी आपल्या हातात गुणवत्ता तर आहे, परंतु त्याच्याबरोबर योग्यता आपण आत्मसात केली पाहिजे. मग काय करायचं तर कॉम्पिटेटिव्ह परीक्षा देऊन त्यामधनं काही करता येईल का याचा शोध घ्यायला मी सुरुवात केली. उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार ह्यांची आम्ही लांबून पाहायचो. बरोबर. आंबेजोगाईला प्राथमिक शाळेत जात असताना 15 ऑगस्टला एक फेरी निघायची आणि ती फेरी एका ग्राउंडवर विसर्जित व्हायची. आम्ही वाट बघत त्या प्रमुख पाहुण्याची वाट बघायचो ज्याच्या हस्ते ध्वजारोहण आहे. ते झाल्यानंतर आम्ही विचारलं की हे कोण आहेत, तर ते उपजिल्हाधिकारी असायचे. म्हणून मनात एक क्युरिओसिटी होती की जो ध्वजारोहण करतो तो होण्यासाठी कोणती परीक्षा द्यायची आहे, तर ती MPSC आहे, ती देऊन तर बघावी. म्हणून मी 1977ला ती परीक्षा दिली आणि अनुभव घेण्यासाठी पण दिली. पण सुदैवानं मी पास झालो आणि इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यूमध्येही पास झालो, पण त्यावर्षी मेरिटमध्ये आलो नाही आणि वापस आलो. मात्र ह्या प्रसंगानं मला एक आत्मविश्वास दिला की अरे आपण ह्या परीक्षेला बसू शकतो आणि अभ्यासात मेहनत करून जर बसलो तर काय यश आपल्या फार काही दूर नाही. मी पुढच्या वर्षी तयारी करून बसलो, खूप अभ्यास केला, मेरिटमध्ये आलो आणि दैवानं साथ दिली, मी उपजिल्हाधिकारी झालो. सर खूपच रंजक असा प्रवास आहे. 1977ला जेव्हा तुम्ही MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेकडे गेला तेव्हा काहीही तयारी नव्हती, म्हणजे काही पुस्तकं नव्हते किंवा गायडन्स नव्हतं किंवा मार्गदर्शक नव्हतं. अशा काळामध्ये कशा पद्धतीचा पॅटर्न होता आणि काय अनुभव राहिला? हे खरं आहे की त्यावेळेला MPSCचं हे नावच फक्त माहीत होतं. अभ्यास पॅटर्न ह्या गोष्टी आमच्यासाठी माहीतच नव्हत्या आणि ह्या अलीकडे निर्माण झाल्या. ही पॅटर्न अभ्यास आम्हीच तो डेव्हलप केला. सांगायचं तर जनरल नॉलेज मुळीच नव्हतं, पण MPSCला बसण्यासाठी ज्यावेळेला तयारी सुरू केली त्यावेळेला पेपर घेऊन वाचायला सुरुवात केली. तोपर्यंत पेपरचा आणि आमचा काही फारसा संबंध नसायचा. फक्त तो पेपर वाचायचा काय असेल तर कुठल्या थिएटरला कोणता सिनेमा आहे आणि एंटरटेनमेंट पाहण्यासाठी फक्त तो वाचायचा. पण ज्यावेळेला लक्षात आलं की आता जनरल नॉलेज आपल्याला डेव्हलप केलं पाहिजे, त्यावेळेला मी टाइम्स ऑफ इंडिया लावला. टाइम्स ऑफ इंडिया लावल्यानंतर रोज संध्याकाळी तो पेपर 3 तास वाचायचो. पहिल्या काही फेरींमध्ये मला कळायचं नाही, पण वही घेऊन त्यातले अवघड शब्द मी लिहून काढायचो, त्याचे अर्थ वाचायचो आणि मग ते मला समजेल अशा परिस्थितीत मी गेलो आणि मग कालांतरानं तो समजायला लागला. एक वेळ अशी आली की टाइम्स ऑफ इंडिया इतका स्टँडर्ड पेपर मी वाचायचो की नंतर दुसरे पेपर वाचणं मला आवडेनसं झालं. आणि मग त्यातनं ज्ञानग्रहण करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुलभ होत गेली, मलाही समजायला गेलं आणि मग मी कॉम्पिटिशन लावलं. आणि सर खरं तर तुम्ही जिल्हाधिकारी, मग नंतर तुम्ही पास झालात, उपजिल्हाधिकारी झालात. मग उपजिल्हाधिकारीचा जो अनुभव आहे, एक नवीन शेतकऱ्याचं, गरीब घरातनं आलेला एक विद्यार्थी, खेडेगावातनं आलेला विद्यार्थी डायरेक्ट कलेक्टर बनतो, मग तो अनुभव कसा होता सर? आणि तिथनं मग जे जिल्हाधिकारी तुम्ही धुळ्याचे झालात आणि मग तिथनं ते भगीरथ आणि मग भास्कर मुंडे पॅटर्न, याविषयी कसा का? खरं सांगायचं तर मला आज वाटतं की प्राध्यापक झालो नाही, ठीक आहे, नाही झालो, पण मी ज्या क्षेत्रात गेलो ते क्षेत्र माझ्या आनंदाचं क्षेत्र होतं. मी शेतकऱ्याच्या घरातून आलो, माझ्या घरी शेती आहे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये काय अडचणी असतात, महसूल खात्याचं दप्तर शेतकऱ्याला कुठल्या अर्थानं बघतं आहे हे मी नुसतं पाहिलं नाही तर अनुभवलं होतं. बरोबर. आणि तो सहज सुलभ त्या गोष्टी माझ्या मनात असायच्या आणि तो अनुभव पाठीशी घेऊन ज्या अडचणी येतात त्या केवळ मी ऐकून नव्हतो तर त्या अनुभवल्या होत्या. त्या अडचणी सोडण्याची आत्मिक इच्छा असायची आणि सुदैवानं देवानं मला ते क्षेत्र मिळालं आणि क्षेत्र तर मिळालं, पण जादूची कांडी हातात असावी अशी अधिकार पदं मिळाली. त्या पदांचा ग्रामीण भागातल्या लोकांसाठी वापर करण्याचा मी कसोशीनं प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न केला. मला नेहमी असं वाटायचं की शेतकरी जो आला तर त्याचं काय दुखणं आहे हे त्याला बोलल्याबरोबर मला कळत होतं आणि त्याचं दुखणं कुठल्या एरियात सुटते ह्याची मला जाणीव होती. त्या दिशेने मी जरूर प्रयत्न केले आणि शक्यतोवर खेड्यातून आलेल्या, डोक्याला फेटा असणाऱ्या, पंचा घेऊन आलेल्या माणसाला प्रतिसाद देण्याची कोशिश केली. त्याचा प्रश्न तर सुटलाच, पण मला आत्मानंदही मिळाला. खरं तर ज्या तुम्ही आत्ता जस्ट तुम्ही म्हटलात की प्रत्येक माणूस शेतकरी असेल त्याच्या प्रश्नासाठी तुम्ही प्रयत्न केलात, त्याच पद्धतीने जो शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे पाणी. दुष्काळ प्रवण असलेल्या क्षेत्रात म्हणजे तुम्ही धुळ्याचे जिल्हाधिकारी झाल्यानंतर जे तुम्ही नदीजोड प्रकल्पाचा पॅटर्न राबवला आणि त्या पॅटर्नमुळं अनेक शेतकऱ्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं, त्याविषयी काय सांगाल? आमचा भाग, मी जिथून आलो तो अत्यंत ड्राय शेती करणं हा माझा अनुभव आहे आणि त्या शेतीतून काही राहत नाही हे कोण्या तत्त्वज्ञानानं मला सांगायची गरज नाही, तो माझा जीवन अनुभव आहे.
पण शेती सुधारण्यासाठी काय करता येईल, तर त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. आणि पाणी वापरल्यानंतर शेतकरी किती समृद्ध होतात हे मी संगमनेरचा उपविभागीय अधिकारी म्हणून बघितलेलं आहे. मी 2 टोकं बघितली. ज्या गावात चिमणीला प्यायला पाणी नाही अशा गावात माझा जन्म झाला. आणि जी महाराष्ट्राची खरं म्हणजे शेतकऱ्यांची संपत्ती, धरोहर मानला जावा आणि वैभवाचं लक्षण मानलं जावं अशा ठिकाणी मला प्रांत ऑफिसर म्हणून काम करायचं भाग्य मिळालं. तिथली शेती, तिथला ऊस, तिथली कारखानदारी, तिथली कार्यकर्ते मी अत्यंत मन लावून वाचले. तिथं घडणाऱ्या घटना आत्मसात केल्या. आणि मग हा माझ्या चिंतनाचा विषय राहिला की किती फरक पडतो पाणी नसणाऱ्या आणि पाणी असणाऱ्या एरियामध्ये. मग जिथं पाणी नाही तिथं जर शेतकऱ्याला पाणी दिलं तर तो काही आळशी नसतो, तो करत असतो. मग पाणी देण्याची कोशिश कशी करता येईल यथाशक्ती, जे माझे अधिकार आहेत, जे माझ्या कार्यक्षेत्रात मिळतं आहे तिथं मी कुणाची मदत न मागता देण्याचा सतत प्रयत्न केला. ह्या प्रयत्न हा माझा स्थायी भाव होता, कुणं सांगितलं म्हणून नाही, पण तो चिंतनाचा विषय. पण अशा वेळेला माझी धुळ्याला जिल्हाधिकारी म्हणून 2004 साली बदली झाली. धुळे जिल्ह्यात मी पूर्वी RDC म्हणूनही काम केलं होतं आणि तिथली सांस्कृतिक, तिथली भौगोलिक परिस्थितीचा मी तिथला अवगत होतो. त्या वर्षी काय झालं 2005 साली की जुलै अखेरपर्यंत धुळ्यात पाऊसच पडला नाही. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये धुवाधार पाऊस झाला, कुठं पूर आले, लोक आपण हेलिकॉप्टरनं मराठवाड्यात लोक उचलले, पण दुर्दैवानं धुळे आणि जळगावमध्ये पाऊसच पडला नाही. आणि मग ऑगस्ट महिन्याच्या अखेर माझ्या मनात एक चिंता निर्माण झाली की आता ऑगस्टमध्ये जर पाऊस पडला तर धुळ्यात पाऊस येत नाही, आणि जर पाऊस आला नाही तर शेतीच्या समस्या जितक्या वाढतात आणि त्याचा पहिला फटका बसतो जिल्हाधिकाऱ्याला आणि प्रशासनाला. बरोबर. तर मग याच्यातनं मार्ग काय, तर शासन तर आहेच, GR काढून त्याला मदत करता येते, पण शासनाच्या मदतीलाही मर्यादा आहेत. आणि शासनानं GR काढून टँकर दिल्या तरी लोक सुखी होण्यासाठी त्याच्याही मर्यादा आहेत ज्या मी अनुभवल्या होत्या. पण हे सोडून काही करता येईल का ह्या चिंतेनं मी ग्रस्त असायचो. तर धुळ्यामध्ये ज्याला काय झालं की प्रचंड नाशिकमध्ये पाऊस पडला, नाशिकमध्ये पूर मॅनेजमेंट करायचे, नाशिकले धरणं भरून ओव्हरफ्लो झाल्यानंतर ते पाणी धुळ्याच्या आणि जळगावच्या एरियातून समुद्राला वाहून जायचं, पण आमचं धुळे जिल्हा ताणलेला असायचा. तर माझा जीवन अनुभव पाहता मी सगळ्याच जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आता आपलं काही खरं नाही, वर्षभर आपल्या गाडीवर दगडफेक होईल. आणि सर्व्हिसमध्ये मला असं वाटलं की लोकांच्या समस्येला जर आपण बोलत राहिलो तर काही काळ लोक शांत राहतात. बरोबर. चर्चेतून काही मार्ग निघतात आणि तोपर्यंत तरी शांतता ठेवता येईल. म्हणून मी सांगितलं की आपण एक काम करूया, पहिला दौरा एक जिल्ह्यात आयोजित करूया सगळ्या डिपार्टमेंटचं मिळून. त्या दौऱ्यात आपण शेतकऱ्यांशी संवाद साधूया, त्यांना विचारूया तुमचे प्रश्न काय आहेत आणि ते जर असतील तर त्याचं सोल्युशन काय, तुमच्या मतानं काय, तुमचे मतं सोल्युशनवर काय हे करण्यासाठी आम्ही एक दौरा काढला. आणि ह्या दौऱ्यात पहिलं गाव एक शिरूड म्हणून गाव होतं. शिरूडचं गावकरी अत्यंत भांडकुदळ. आम्ही एक ग्रामसभा घेतली, सगळे सभेत लोक जमले आणि शासनाच्या विरुद्ध खूप गरळ ओकले, अपशब्द बोलले. आणि मग सरकार असं, सरकार तसं, ते सगळं आम्हाला ऐकावं लागलं. पण मग मीही शेतीतला अनुभवी होतो, मी त्यांना उत्तर देण्यासाठी सांगितलं की असल्या गोष्टी तर मलाही करता येतात, पण मी हे करत नाही. मी जिल्हाधिकारी तुमच्या गावी आलो आहे, तुमच्या गावी ऐकण्यासाठी आलो, तुम्हाला काही सांगण्यासारखं असेल तर सांगा, नाहीतर मी निघून जातो. मी थोडासा रागानं फटकारलो. तर त्याला तिथल्या 2 माणसांनी उठून मला मार्ग सांगितले. ते सांगितले की साहेब, नाशिकच्या गिरणा धरणाचे दरवाजे उघडून पाणी तुम्ही गिरणा धरणात सोडता आणि गिरणा धरणातून जळगाव मार्गे ते पाणी तापीला मिळते आणि तापीतून समुद्र जाते. तर नाशिकचा गिरणेचा लेफ्ट बँक कॅनल होता आणि ज्याला पांझण कालवा असं नाव होतं. त्या पांझण कालव्यामध्ये जर पुराचं पाणी टाकलं तर ते पाणी धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीहून जळगाव जिल्ह्याच्या सरहद्दीत जाऊन तिथं जळगावला इरिगेशनला दिलं जाते. हे पुराचं पाणी तिथपर्यंत आणलं आणि धुळ्याच्या सरहद्दीवर एक मोरदड खोरदड म्हणून गाव होतं, तिथं एक ओढा वाहत होता. त्या ओढ्यात जर फोडून टाकलं तर उताराने ते पाणी गिरणा नदीला येतं आहे आणि गिरणा नदीतून गिरणा धरणात जाऊन गिरण भरू शकतं. हे आमच्या बरेच दिवसापासून मनात असं बघा जमलं. तर मी हा विचार घेऊन आलो, इंजिनियर लोकांना बोललो, गावकऱ्यांना. मला एक माहीत होतं की गावकरी उगाच बोलत नाहीत, त्यांच्यातला शहाणपणा असतो. पण मी इंजिनियर्सना विचारलं हे शक्य आहे का, इंजिनियरच्याही मनात कुठंतरी खोलपणे हे दडलेलं होतं की करता येईल. त्यांनी सांगितलं साहेब करता येईल, पण तुम्ही उभा टाकलं तर. मग मी त्यांना त्यांच्या पाठीशी उभा टाकलो. इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी बोललो, शासनाशी बोललो आणि त्यांना सांगितलं की कालवा तोडण्याची थोडीशी परवानगी दिली तर आमच्या जिल्ह्यातले प्रश्न सुटू शकतात. शासनही त्यावेळेस उदार होतं. त्यावेळेस इरिगेशन मिनिस्टर जे होते त्यांनी मला उदारमनानं परवानगी दिली आणि आम्ही तो कालवा तोडला. गिरणा धरणाचं पाणी पांझण कालव्यात टाकलं, धुळ्यापर्यंत जवळपास 40-50 किलोमीटर ते आणलं. धुळ्याला लेफ्ट साईडला ते मोरदड खोरदडला तोडलं, ओढ्याच्या मार्गे ते बोरी नदीत आणलं आणि बोरी नदीतून बोरी धरणात गेलं. असा गिरणा
आणि बोरी ह्या 2 नद्या आम्ही ओढ्याच्या कालव्याच्या मार्गाने जोडल्या आणि हे पाणी धरणात गेलं. हे करताना मी रोज गावकऱ्यांशी जायचो आणि गावकऱ्यांना मी हे क्लिअर सांगितलं होतं की हे पाणी पावसाचं आहे, याला मर्यादा आहे, काही दिवसानंतर हे दिसणार नाही. आता शासनाकडे इस्टिमेट पाठवून आपल्याला मंजुरी मिळण्यासाठी वेळ नाही, तर ह्या कालव्यातलं पाणी आपण आपल्या जिल्ह्यात घेऊन गेलं पाहिजे. त्याला अडचणी होत्या, कालवे मेंटेन नव्हते, थोडंसं पाणी इकडं फुटून कुणाच्या शेतात जातं. शेतकऱ्यांनी कुदळी फावडे हातात घेऊन आपल्या शेताच्या सरहद्दीपर्यंत स्वतः तो ओढा दुरुस्त केला. आपल्या शेताच्या खाली पाणी काढून दिलं, त्यानं खाली पाणी काढून दिलं आणि प्रत्येकाने सहकार्य करत करत ते पाणी गिरणा नदीला बोरी नदीला गेलं. बोरी नदीतून बोरी धरणात गेलं आणि हे धरण 15 दिवसाच्या ह्या कार्यक्रमानंतर पूर्णपणे भरलं. मग आम्हाला थोडासा उत्साह आला. आम्ही त्या मार्गातून फिरत होतो, तर मग गावगावचे लोक येत होते, साहेब हे पाणी तर पुन्हा मिळणार नाही. आम्ही आमचे पाझर तलाव भरून घेतो, नाला बंडिंग भरून घेतो. आम्ही दोंड्या देऊन सांगितलं की जे भरायचं ते भरा. भरलं ते आम्ही जवळपास सगळ्या शेतकऱ्यांना उचलायला सांगितलं आणि अशा रीतीनं दुष्काळाचा सामना करण्याचा प्रयत्न केला. असेच 2 नदीजोड धुळ्यामध्ये होते जे शेतकऱ्यांनीच प्रस्तावित केले होते, तेही आम्ही केले आणि तिथंही पाणी दिलं. मोसम आणि कणोली नदी जोडल्या. दुसरं धुळे शहर होतं. धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा एक नकाने तलाव होता, त्याच्यात पाणी तळायला लागलं होतं. धुळे शहरातून पांझरा नदी वाहते. पांझरा जिथून उगम पावते तिथं धुवाधार पाऊस नाशिकमध्ये पडला. पांझरेला पूर येत होता, पण पांझरेतून पाणी नकाने तलावात नेण्यासाठी मार्गच नव्हता. मग तिथं नकाने तलावात नेण्यासाठी तीही सिस्टम लोकांच्या बोलण्यावर आधारित याच्यातून आम्ही फॉलो करण्याचा प्रयत्न केला. नकाने तलावामध्ये पाणी, पांझरेचं पुराचं वाहून जाणारं पाणी ब्रिटिशांच्या जमान्यातल्या फड पद्धतीचे बंधारे वापरून, नाले दुरुस्त करून, एकमेकाला जोडून नकाने तलावात आणण्याचा प्रयत्न केला आणि शासनाच्या निधीविना नकाने तलावही पूर्ण भरून घेतला. धुळे शहराची जवळपास 5 ते 6 लाख लोकसंख्या होती. वर्षभर फुकट पुरेल एवढं पाणी आम्ही धुळ्यात दिलं. तुम्ही जे आत्ता नदीजोड प्रकल्प केला, यालाच आपण नंतर मग सर्व शासनाने त्याला भास्कर मुंडे पॅटर्न घोषित केलं. त्यानंतर अनेक राजकीय नेते हेलिकॉप्टरमधनं ते प्रकल्प बघण्यासाठी आले. स्वतः मुख्यमंत्री आले, ताराराबा आले. ताराराबांनी पण मग सांगलीतल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की हा पॅटर्न राबवा. तर हा अनुभव कसा होता सर? मग आम्ही हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर मग धुळे जिल्ह्यातल्या वार्ताहरांना मी सांगितलं की आम्ही एक चांगलं काम केलं आहे, बघा तुम्हाला आवडलं तर तुम्ही त्याच्यावर लिहा. मग हे सगळं पाहिल्यानंतर प्रचंड बातम्या फुटल्या आणि हे आश्चर्यकारक काम झाल्याचं लोकांना दिसून आलं. मग धुळ्यातल्या पेपरवाल्यांनी, महाराष्ट्राच्या पेपरवाल्यांनी प्रचंड बातम्या आल्या आणि मग याची क्युरिओसिटी लागली. मग मोठमोठे नेते त्याच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघायला लागले. त्यात जे पाणी प्रश्नात पारंगत होते, ज्यांनी पाण्याचे चटके सहन केले होते, ज्यांना व्यासंग होता, अशा लोकांनी त्यात लक्ष दिलं. त्याच्यामध्ये आराराबा आले आणि उतरल्यानंतर त्यांनी हेलिकॉप्टरमधून हे धरणं भरलेले बघितले आणि मला पहिल्यांदा बोलून घेतलं की हे तुम्ही कसं केलं हे सांगण्यासाठी आपण मंत्रालयात हे सगळं काम घेऊन या. मी मंत्रालयात गेलो, 2 तास त्यांच्यापुढं प्रेझेंटेशन केलं आणि मग त्यांनी त्यावेळेसचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आता नाव विसरलो, त्यांना त्यांच्या टीमसहित धुळ्याला पाठविलं. हे बघून यायला सांगितलं. आम्ही त्या सगळ्यांना दाखविलं आणि तिथून सांगलीमध्ये अशाच परिस्थितीतले जवळपास 58 तलावं जोडण्याची त्यांनी योजना केली, एकमेकाला जोडण्याची, आणि त्या योजनेला सरकारनं पैसे पण दिले आणि ते जोडून घेतले. मला नंतर त्यांनी आमंत्रण दिलं होतं की सांगली जिल्हा परिषदेमध्ये आपण बोलायला या, पण दुर्दैवाने तिथं काही जाणं झालं नाही. आबांचा हा अनुभव मला अत्यंत आल्हाददायी आणि त्यांनी त्या लोकांना शिकविण्याचा प्रयत्न केला. दुसरं पवारसाहेब तिथं आले, शरद पवारसाहेब. त्यांना मी विमानतळावरच उभे दाखवला, पण त्यांनी फार चांगल्या शब्दामध्ये ह्या प्रयत्नांना दाद दिली आणि त्यांनी सांगितलं की पॉझिटिव्ह वर्क हे उत्तमच आहे, हे अनुकरणीय आहे. तिसरं त्यावेळेसच्या महामहिम राज्यपाल राजस्थानच्या आपल्या प्रतिभाताई, ज्यानंतर माननीय राष्ट्रपती झाल्या, त्याही आल्या. त्यांनी स्वतः पाहिलं, माझ्याकडून प्रेझेंटेशन ऐकलं आणि त्यांनी पाहिलं. मग यशदा जी आपली प्रशिक्षण संस्था आहे, तिथल्या डायरेक्टर जनरलला आम्ही कळवलं, तर त्यांनी मला बोलून त्या नदीजोडचं एक प्रेझेंटेशन माझ्याकडून सगळ्या स्टाफला घेतलं आणि मग त्यांनी एक निर्णय घेतला की धुळे जिल्ह्यामध्ये रिसोर्सेस नाहीत, तर यशदाची एक टीम स्थापन केली, तिथं पाठवली, त्याचं इव्हॅल्युएशन केलं, त्याचं स्टॅटिस्टिक्स गोळा केलं आणि धुळे जिल्हा नदीजोड प्रयोग याची एक पुस्तिका त्यांनी छापली, जी यशदामध्ये खूप वेळ 50 रुपयाला एक ह्या रुपयांनी ते विकत होते. हे एक नदीजोड क्षेत्रातलं डॉक्युमेंट म्हणून यशदानं प्रिझर्व करून ठेवलेलं आहे. आणि मग कालांतरानं बऱ्याच ठिकाणी मला बोलण्याचाही प्रसंग आला. मग पॅटर्न नावाचा पॅटर्न खरं म्हणजे चूक आहे,
मी काय केलं असा माझा दावा नाही, पण त्या प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्यातलं जे आहे उत्तमोत्तम लोकांना देण्याची जर कोशिश केली तर चांगलं घडू शकतं आहे. हा मात्र तुम्हाला नमुना म्हणून सांगता येईल. नावं येतील जातील, पण काम मात्र ग्राउंडवर राहिलं. ही संकल्पना महाराष्ट्राला आम्ही दिली. काय की महाराष्ट्रामध्ये पाणी ही समस्या आहे, लोकसंख्या वाढते आहे आणि खरं म्हणजे पाण्याला सोल्युशन निघतच नाही. मी नोकरीत आलो त्यावेळेलाही पाणी टंचाई होती आणि नोकरीतून जाते वेळेलाही पाणी टंचाई आली. मग कारणं काय शोधली पाहिजे आपण. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणी अडवा पाणी जिरवा ही घोषणा वसंतदादा पाटलांनी केली. त्यावेळेला मी प्रोबेशनर होतो. ही घोषणा अत्यंत उपयुक्त. त्याच्यावर महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना आली, अनंत कामं केले आणि आपल्या रोजगार हमी योजनेवर कितीही टीका केली तरी उत्कृष्ट काम झालं आहे म्हणण्या इतपत कामं आपली ग्राउंडवर आहेत. एक वेळा जर चांगला पाऊस पडला तर 2 वर्ष पाणी पुरण्याचे स्ट्रक्चर्स आपण तयार केले. ही आपली पॉझिटिव्ह गोष्ट. हे आपण केलं. मायनर इरिगेशन धरणं बांधले, मेजर इरिगेशन धरणं बांधले. हे सगळं धरणं बांधण्याची कॅपॅसिटी आता संपलेली आहे, तरीही पाणी पुरत नाही. पाणी अडवा पाणी जिरवा हे सुद्धा आपण ॲक्सेप्ट केलं. त्याच्यावर नाला बंडिंग, पाझर तलाव आणि जे सॉईल कन्झर्वेशनचे स्ट्रक्चर्स बांधण्याची कोशिश केली तेही बांधून झाले. आता साईट संपलेल्या आहेत तरी पाऊस म्हणजे पाणी पुरत नाही. पाऊस तेवढाच पडतो पण पाणी पुरत नाही. ह्याचा आपण डोळसपणे विचार केला पाहिजे. आणि म्हणून आता तिसरा विचार असा आहे, पाणी अडविण्याचे क्षेत्र संपलेले आहेत, पाणी जिरविण्याचे प्रयत्न जवळपास संपले आहेत. आता एकच गोष्ट आहे की जे पाणी आपल्याकडं उपलब्ध आहे पण जे वेस्ट जातं आहे, वाहून समुद्राला जातं आहे, ते पाणी जिथं उपलब्ध आहे तिथून उपलब्ध नसलेल्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न, हा एक प्रयत्न आपला हातात राहतो आणि त्या दिशेनं हा नदीजोड बघण्याची गरज आहे असं मला वाटतं. खरं तर नदीजोड प्रकल्प हा खूप मोठा विषय आहे आणि मराठवाड्यातला तुम्ही भूमिपुत्र आहात. मराठवाड्यात पाणी प्रश्न खूप गंभीर होता आणि त्याच धर्तीवर अनेक मराठवाड्यातनं डिमांड आली की धुळ्यासारखा जिल्हाधिकारी आणि आपल्या मराठवाड्याचा भूमिपुत्र असलेला माणूस एवढं चांगलं काम करतो आहे, तर मराठवाड्यात कुठंतरी तुम्ही आल्यानंतर मराठवाडा बदलेल या उद्देशानेच तुम्हाला इकडे बोलवण्यात आलं आणि का विभागीय आयुक्त झाल्यानंतर मग तो परिवर्तन काय सांगाल याविषयी? नाही, मराठवाडा बदलण्यासाठी मला इथं आणलं का मला माहीत नाही, पण मला इथं आणलं ही खरी गोष्ट आहे. मी म्हणजे तो योगायोग असतो, नोकरीमध्ये कोणीही कुठं जातो त्याच पद्धतीने मी इथं आलो. मात्र इथं आल्यानंतर असं एका दुसऱ्या माणसानं कोणतंही क्षेत्र 5 मिनिटात बदलत नसतं आहे. माझा ठाम विश्वास आहे, विकास होतो, विकास दुसरा कोणी आणत नाही. विकास हा मनोवृत्तीत फुलला पाहिजे. तिथल्या मातीतल्या माणसानं विचार केला आणि कष्ट केले तरच विकास होतो. दुसऱ्याने कितीही थिअरॉटिकल भाषणं दिली तरी विकास होत नाही. मराठवाड्यात मी पाहिलं, खरं म्हणजे माझी कधी कधी खंत आहे की आपल्या इथं बरीच फर्टाईल जमीन आहे, पाणीही चांगलं पडतं आहे, पण तिचा वापर बऱ्यापैकी होत नाही का अशी शंका माझ्या मनात बऱ्याच वेळा येऊन गेली. आता इथं त्या दृष्टीनं प्रयत्न झालेले आहेत. नदीजोड हा जो केला तो सगळीकडेच करता येईल अशातली काही बाब नाही, पण आपण ज्या एरियात राहतो तिथं लोकल परिस्थिती नंतर टोपोग्राफी हे बघून, तिथल्या टंचाईचं स्वरूप बघून तिथं लोकल काय सोल्युशन्स काढता येईल हा विषय महत्त्वाचा आहे, जो अधिकाऱ्यांना आणि खरं म्हणजे अधिकाऱ्यांपेक्षा कार्यकर्त्यांना. मराठवाड्याच्या बाबतीत मी इथं खूप सेवा केली. खरं म्हणजे CEO राहिलो, आयुक्त राहिलो, लोकोपयोगी काम करण्याचा माझा छंद मी इथं जोपासण्याचा प्रयत्न केला. पण खरं म्हणजे आज मला कबूल करावं लागतं की त्या क्षेत्रामध्ये व्यासंग म्हणून शिरणाऱ्या व्यक्ती कमी मिळाल्या. आता अलीकडली पोरं दिसत आहेत, जो मला आनंदाची बाब वाटते. काही बेट निर्माण झाले आहेत, पण जसे मला कुठं टीका करण्याची माझी भूमिका नाही, तरीही जीवन अनुभव कथन केला पाहिजे. आता पोपटराव पवारांसारख्या ड्राय गावामध्ये एका माणसानं त्या गावाचा कायाकल्प केला. ही साधी गोष्ट नाही. 20 वर्षाची तपश्चर्या तिथे गेली. अण्णा हजारे साहेबांनी राळेगणला कायापालट केला. ते गाव मी प्रोफेशनल असताना पाहिलं आहे. पण अशी डेडिकेटेड माणसं निर्माण होणं ही विकासाची आणि काळाची गरज आहे, जिची आपल्या मराठवाड्यामध्ये, जो मराठवाडा मी जन्मलेलो आहे ह्या ठिकाणी थोडीशी कमी त्या काळात जाणवली असं मला वाटतं. पण आता ती कमी भरून जसं काळ जाईल, जसा वेळ जाईल आणि रिक्वायरमेंट वाढतील अशी ही काम करणारी माणसं निर्माण होतील असं मला वाटतं. इथं कान उघडे ठेवून डोळे उघडे ठेवून पाहत असताना काय करता येईल हा विचार मी करत होतो. थोडासा अनुभव जर सांगायचा जलसंधारणातला तर 2010 साली प्रचंड पाऊस पडला, पूर परिस्थिती निर्माण झाली आणि पावसाळी अधिवेशन चालू असताना माझ्याकडे काही कार्यकर्ते नेते आले आणि इतरत्र खूप पंचनामे झाले, लोकांना नुकसान भरपाई झाली असं ते माझ्याकडे तक्रार करत होते. पण तुम्ही तुमच्या डिव्हिजनमध्ये मुद्दाम पंचनामे करू दिले नाही, त्यांना आपला विभाग पंचनामे आणि अनुदानापासून वंचित ठेवला असं सगळे मला म्हणत होते. मी विनोदाने त्यांना सांगितलं, अरे ईश्वरानं आपल्याला यावर्षी पाऊस दिला. तर खोटं बोललं नाही पाहिजे, खरं बोललं पाहिजे. दुष्काळ आहे का याच्याविषयी त्याचे काही पॅरामीटर्स आहेत ते आपल्याकडे बसत नाहीत.
पाऊस पडला, पिकाचं उत्पन्न चांगलं झालं, APMCमध्ये उत्पन्न चांगलं झालं, बँकांचे खाते वाढले, नंतर डिपॉझिट्स वाढले, तरी आपला दुष्काळ कसं म्हणता येईल? मला असं वाटतं की ईश्वरानं जे दिलं त्याचा उपयोग आणि वापर आपण उत्तम पद्धतीनं करण्याचा विचार केला पाहिजे. आता हे पाणी वाहून जाणार आहे, आपण अडवू नये का? साधी गोष्ट आहे. मराठवाड्यातल्या बऱ्याचशा नद्यांवर आपण KTVR बांधून ठेवलेत 72पासनं. आम्ही त्याचा सेन्सस केला, किती KTVR आहेत ह्याची मोजमाप केला. तर त्याला आमच्या लक्षात आलं की 2300 KTVR मराठवाड्यामध्ये बांधून ठेवलेले स्ट्रक्चर्स तयार आहेत. पण KTVR अडवले जातात आणि त्यात पाणी साठवून त्याच्यातून थोडीशी बागायत आणि थोडं पाणी पुरवठ्यासाठी करणं अभिप्रेत आहे. पण मराठवाड्यात जवळपास 90% KTVRला गेटच नाहीत आणि तिथून ते पाणी वाहून जातं आहे आणि झालेला एवढा खर्च वाया जातो आहे. याला काही वाचविता येईल का? अशा दृष्टीने आपण प्रयत्न करूया. त्यावर्षी पाणी वाहून न जाऊ देता जर ते साठविलं तर त्याचा उपयोग होईल. मग आम्ही ही सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा कोणत्याही चांगल्या गोष्टी सुरुवात मोठी अवघड असते. मग मी इंजिनियर लोकांची बैठक बोलली आणि त्यांना मला मी GR वाचण्यात पारंगत आहे, मी मोठा अधिकारी आहे, मला सगळे कायदे माहिती आहेत. मी त्यांना सांगितलं की हे KTVR कंप्लीट झालं याचा अर्थ कधी होतो? तर ज्याला गेट आपण बसून पाणी म्हणजे पाणी त्याच्यात अडवतो आणि हे तुम्ही ग्रामपंचायतच्या ताब्यात दिल्यानंतर किंवा सोसायटी झाल्यानंतर ते कंप्लीट झालं म्हणतात. मला सोसायटी दाखवा. सोसायटी स्थापन झाली नाही, गेट बसविले, त्याला कंप्लिशन घेतलं नाही आणि ते ग्रामपंचायतच्या ताब्यातही दिले नाही किंवा ताब्यात दिले आणि ते गेले. नंतर ग्रामपंचायतीने ते मेंटेन केलं नाही आणि त्याचा काही वापर झाला नाही. मग आम्ही त्या वर्षी पाणी आहे म्हणून सगळ्यांना मी थोडंसं दमात घेऊन सांगितलं की हे गेट कुठं आहे ते शोधा. जर शोधलं नाही तर त्या माणसावर कार्यवाही केली जाईल आणि 1 महिन्याभर थोडासा रिव्ह्यू घ्यायला सुरुवात केली. आम्हाला आश्चर्य वाटलं की 80% गेट सापडले. मग आम्ही सांगितलं की त्याला बसवायला किती लागते, ते गेट